महाएल्गार मोर्चा काय माहिती? दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवा मुंडा ग्राउंड इथून बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा निघणार आहे। या मोर्चाचा मार्ग अण्णाभाऊ साठे चौक, उडानपूल, चिखलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे। प्रचंड मोठ्या ताकदीनं हा मोर्चा निघणार आहे। जवळपास 3 लाख इतका समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होईल। पार्किंगची व्यवस्था जवळपास 4 ठिकाणी करण्यात आलेली आहे। आमच्या सर्व आलेले रोड आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक, महिला, पुरुष हे या ठिकाणी येणार आहेत आणि वाजंत्रीसोबत येणार आहेत। ज्याच्याकडे ड्रेस आहेत, आपल्या समाजाचे पारंपरिक ड्रेस घालून, आपल्या समाजाचे काही डपडे आहेत ते डपडे घेऊन, भजनी मंडळी होऊन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या महाएल्गार मेळाव्यासाठी सामील होणार आहे। मला आशा आणि खात्री आहे, पाऊस येवो, ऊन येवो, काही येवो, या ठिकाणी लोक जमतील। किमान 3 लाख एवढा समाज बांधव या रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला मागणी करणार आहे, होय आम्ही सर्व एस.टी. प्रवर्गातल्या जे काही आमच्या क्रायटेरिया आहेत आपण लावलेल्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो। ज्याच्यामध्ये खानपीन असेल, गावाच्या बाहेर राहणार, गावापेक्षा बाहेर राहणारा समाज असेल, ज्याचा पेहरावा वेगळा असेल, ज्याचे चालीरीती वेगळ्या आहेत, ज्याचा बोलीभाषा वेगळी आहेत, ज्या समाजाला लिपी नाही, हे सगळेच्या 5च्या 5 क्रायटेरिया आम्ही पूर्ण करणारा समाज आहोत आणि आम्हाला या आदिवासी प्रोग्राममध्ये टाकावं आणि 1% केवळ आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामधला 1% आरक्षणसुद्धा आम्हाला नको आहे। एस.टी. प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला नको आहे। आमच्या या देशामधल्या संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आम्ही वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या आरक्षणधारक आहोत। संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये सामील करून जसं 7% एस.टी. प्रवर्ग आहेत त्यामध्ये 3% वेगळं बी त्याचे कॅटेगरायझेशन करून ए आणि बी करून ज्या काही सवलती एस.टी. प्रवर्गाला भेटतात त्या संपूर्णपणे बंजारा समाजाला भेटावा अशी ही आपली मागणी आहे आणि गॅजेटेडमध्ये सुद्धा नाव आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे आणि या देशामध्ये 10 वर्ष केंद्राने आम्हाला पैसे दिलेले आहेत एस.टी. प्रवर्गामध्ये आम्ही आहोत म्हणून, त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या समाजाने एस.टी. प्रवर्गाचे फंड्स उचललेत ते मग आता नॉन एस.टी. कसे होऊ शकतात हा आमचा कळीचा मुद्दा आहे। आदिवासी एस.टी. प्रवर्गामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आमचेच बंधू त्या ठिकाणी एस.टी. प्रवर्गामध्ये आहे। निजामशाहीमध्ये जेवढाही काही बंजारा होता तो संपूर्णपणे एस.टी. प्रवर्गामध्ये आहे। विदर्भामध्ये सी.पी. अँड बेरारचा कायदा होता, सी.पी. अँड बेरारच्या कायद्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने 10 वर्ष एस.टी. केंद्राचं फंड त्या ठिकाणी वापरलेलं आहे, त्यांना भेटलेलं आहे। म्हणून आमची रास्त मागणी आहे, कोणाचं आरक्षण चोरायची आमची इच्छा नाही, कोणाच्या ताटामध्ये माती टाकायची इच्छा नाही। आमचं स्वतंत्र बी कॅटेगराईज करून संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाला 3% आरक्षण द्यावं अशी रास्त मागणी आम्ही घेऊन रस्त्यावर उतरतो। दबाव टाकण्यासाठी मुंबईला जाणार का अधिवेशनाला? नाही, आता यानंतरचे काही डिसिजन असतील जिल्हा झाल्यानंतर आमचं पहिला मार्ग असा असेल की नागपूरचं अधिवेशन जवळच आलेलं आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये किमान 1 करोड इतका संपूर्ण समाज बांधव, आम्हीच नाही तर आंध्र प्रदेश येतील, त्याच्यामध्ये UPचे लोक येतील, मध्य प्रदेशचे लोक येतील, संपूर्ण देशाचे लोक या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार आहे। कारण ही मागणी आमची एकट्याची नाही, संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज 7 स्टेटमध्ये एस.टी. प्रवर्गामध्ये, काही स्टेटमध्ये एस.सी. प्रवर्गामध्ये, काही OBCमध्ये, काही ओपनमध्ये आहे। या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व देशातला बंजारा समाज एकसंघ होऊन हा आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे।